साताऱ्याच्या कराड तालुक्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। चक्क सातारा जिल्हा बँकेच्या मतदानाचा अधिकार देण्यासाठी पैशांची बोली लावण्यात आली आहे। कराड तालुक्यातल्या कोडोली गावातील विकास सेवा सोसायटीच्या ठरावादरम्यान हा प्रकार घडलाय। सातारा जिल्हा बँकेची निवडणूक येत्या काही दिवसांमध्ये होणार असून त्यासाठी 5 ऑगस्ट पर्यंत विकास सेवा सोसायटी यांनी मतदानाचा अधिकार देण्यासाठी ठराव द्यायचा आहे। कोडोली ग्रामविकास सेवा सोसायटीची संचालक मंडळ मीटिंग सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या ठरावासंदर्भात आयोजित करण्यात आली होती आणि या मीटिंगमध्ये संस्थेला भरघोस पैसे देणाऱ्या सभासदाच्या नावे ठराव देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे। या अनुषंगाने या ठरावासंदर्भात लिलाव पद्धतीने ठराव पूर्ण झालाय। यामध्ये आनंदराव जगताप यांनी आपली बोली 1 लाख रुपयांनी सुरू केली। शेवट हा विक्रमसिंह संभाजीराव जगताप यांनी 2 लाख रुपयांची बोली लावून मताचा अधिकार मिळवला। दरम्यान लोकशाहीतील निवडणुका संपल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केलेला आहे। बँकेमधले ठराव हे आणि बँकेची सत्ता यावी यासाठी ज्या प्रकारचे व्यूहरचना केल्या जात आहेत आणि त्याचाच हा भाग म्हणून असा आहे की गावाने ठरवलं आता संचालक आणि सदस्यांना आणि ठराववाल्याला देण्यापेक्षा आपण त्याचा लिलाव करायचा आणि तो लिलाव करून मग आपल्या गावाला त्या ठिकाणी निधी घ्यायचा, रक्कम घ्यायचा। मला वाटतं की खरं म्हणतं ते दुर्दैवाची गोष्ट आहे आणि ते पण जाहीर पेपरामध्ये येत आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता लोकशाहीतून निवडणुका ह्या संपलेल्या आहेत। आता सत्ता, पैसा आणि हुकुमशाही, दडपशाही याच्यातून असा प्रकार होतोय हे दुर्दैवाचं आहे। निदान सातारा जिल्ह्यामध्ये ही आता प्रथा सुरू झाली आहे, मागच्या जिल्हा परिषदेपासून वगैरे या पद्धतीने सुरू झालेल्या आहे। त्यामुळे मला वाटतं की आता सामान्य माणसाला आवाज उठवणं किंवा त्या लोकशाहीने हक्क बजावण्याचा काळ आता हळूहळू संपत चाललेला आहे।